Classification of automobiles with respect to use. Automobiles can be classified according to use. First one, autocycle and mopeds. Second, scooter and motorcycles. Third, cars, station wagons, and pickups. Fourth, tractor. This is according to use. Second classification with respect to capacity. It is light commercial vehicle, medium commercial vehicle, and heavy commercial vehicle. In heavy commercial vehicle, these are the transport vehicle, heavy transport vehicle. याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं? बस, ट्रक्स, ट्रॅक्टर हे इन्क्लूड होतात. लाईट कमर्शियल व्हेकल किंवा लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल्स मध्ये कार, जीप, मोटरसायकल हे इन्क्लूड होतं. आणि मीडियम व्हेकल्स मध्ये टेम्पो, मिनी बस किंवा तुम्ही पिकअप्स, जे काय पिकअप्स तुम्ही टेम्पो सारखा बघितलं असेल पिकअप, टाटा पिकअप, ते याच्यामध्ये इन्क्लूड होतं. विथ रिस्पेक्ट टू फ्युएल यूज, इफ यू यूज पेट्रोल एज अ फ्युएल, यस. हॅलो, is there a disturbance? Is there any disturbance? Whether sound is clear? Whether sound is clear? Okay, 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 okay. With respect to fuel, automobiles can be classified as petrol vehicle, petrol automobile or petrol cars, diesel car, gas car or gas vehicles, steam vehicles, which is outdated in today's day-to-day life, electrical vehicles. With respect to make, जी कंपनी आहे त्या कंपनीच्या ब्रँड वरती म्हणा किंवा त्याच्या लोगो वरती म्हणा, ऑटोमोबाईल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज अशोक लेलँड, टाटा बसेस अँड ट्रक्स, एम्बॅसिडर, फियाट. इंडियन मॅन्युफॅक्चर कंपनी होती, थोडीशी आता त्याचे नवीन प्रोडक्शन बंद केले. एम्बॅसिडर नवीन लॉन्च करणार होते, नवीन बाजार दिसत नाहीये. बजाज, वेस्पा, राजदूत, रॉयल इनफील्ड, प्रिया स्कूटर. With respect to wheels and axle, automobiles can also be classified on the basis of wheels. Two-wheelers, there's motorcycle and scooter, examples are. Second, three-wheelers, auto rickshaw. Third, four-wheelers, car, jeep, buses, and multi-axle, that is six-axle wheelers, 10 tires are there, that is Shaktiman. Or on highway you may observe such automobiles. Next classification with respect to drive, left hand drive. तर लेफ्ट हँड ड्राईव्ह मध्ये काय असतं? स्टेअरिंग लेफ्ट साइडला असतं, म्हणजे ड्रायव्हर जो बसतो ऑटोमोबाईलच्या ते लेफ्ट साइडला असतं. अमेरिकन व्हेकल्स आणि ओल्ड इंडियन ऑटोमोबाईल्स हे एक्झाम्पल्स आहेत. राईट हँड ड्राईव्ह म्हणजे आताचे जे काय आपला इंडियन व्हेकल्स आहेत, ऑलमोस्ट सगळे इंडियन व्हेकल्स हे राईट हँड ड्राईव्ह आहेत, जेणेकरून जे व्हील आहे, जी असेंब्ली आहे, स्टेअरिंग असेंब्ली, ती राईट साइडला आहे. ओके. नेक्स्ट, फ्लुइड फ्लायव्हील or fluid drive. Here fluid coupling, engine and transmission is used. Okay. Next, with respect to motion, हे मोशन कुठलं आलं? पिस्टनचं आलं. If we use reciprocating piston, then it is known as reciprocating piston engine. जुन्या काळामध्ये आपण रोटरी वँकेल इंजिन आपण यूज करत होतो, विमानामध्ये अजूनही आपण गॅस टर्बाइन यूज करतो. सो डिपेंडिंग अपॉन द इंजिन विच इज फिटेड देअर, it is classified as reciprocating piston engine, a rotary wankel or gas turbine engine. With respect to suspension, आपण सस्पेन्शन त्या ऑटोमोबाईलला कुठली प्रोव्हाइड केले? कन्व्हेन्शनल आहे की इंडिपेंडेंट आहे? कन्व्हेन्शनल मध्ये लिफ्ट स्प्रिंग, म्हणजे ज्या जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की ट्रॅक्टरच्या रिअर साइडला, ट्रॅक्टरच्या बॅक साइडला तुम्ही जर स्प्रिंग्स बघितल्या, ऑब्झर्व केल्या, इट इज नोन एज अ लिफ्ट स्प्रिंग. It is conventional, it is dependent. But in modern automobile, we use either coil suspension, pneumatic suspension, that is we call it as air suspension, torsion bar, or McPherson strut. These are examples of independent suspension system.
with respect to body and number of doors. Sedan, 2 doors, 4 doors, डिलिव्हरी व्हॅन, कन्व्हर्टेबल एटसेट्रा. दरवाजे किती आहेत त्या गाडीला त्यावरून पण आपण ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन लिहू शकतो. एक लक्षात घ्या, हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. हा 4 ते 6 मार्काला क्वेश्चन हमखास विचारतात. क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल कुठलेही 4 ते 5 6 मार्कला विचारतात. 6 क्लासिफिकेशन एक्सपेक्टेड आहे. ओके, सो नेक्स्ट वन, जनरल लेआउट ऑफ ऑटोमोबाईल. So in automobile general, basically there are two parts. First one substructure, second one superstructure. तर जसं आपल्या घरामध्ये पाया आणि इमारत असे दोन पार्ट पडतात, पाया आणि इमारत असे दोन पार्ट पडतात, तसंच ऑटोमोबाईल मध्ये पण दोन पार्ट पडतात, चॅसिस आणि बॉडी. ठीक आहे, तर chassis is considered as substructure and body is considered as superstructure. chassis वरती पूर्ण बॉडी आपल्याला हवी तशी आपण त्यावरती डिझाइन करत असतो. So first we will see the different components of automobile. So first one, engine. Engine is considered as power plant of any automobile because it generates its own power, right? इंजिन काय करतं, त्याची स्वतःची स्वतः पॉवर तयार करतं. आणि या इंजिनचा पार्ट तुम्हाला लास्ट सेमिस्टरला पॉवर इंजिनिअरिंग मध्ये झालेला आहे. हे इंजिन पेट्रोल डिझेल इंजिन असू शकतं, डिझेल इंजिन असू शकतं, गॅस इंजिन असू शकतं, किंवा हे इंजिन रिप्लेस करून आपण इलेक्ट्रिकल मोटर यूज करू शकतो. सो इंजिन इज कन्सिडर्ड ॲज पॉवर प्लांट ऑफ एनी ऑटोमोबाईल अँड दिस पॉवर इज ट्रान्समिटेड टू रिअर व्हील्स. मागची जी चाकं दिसत आहेत, ठीक आहे, आता हा फ्रंट एक्सेल म्हणजे पुढची बाजू झाली, ही मागची बाजू झाली. सो हियर द इंजिन इज लोकेटेड ॲट द फ्रंट अँड द ड्राईव्ह इज गिवन टू द रिअर व्हील. आपण ड्राईव्ह काय करतो, मागच्या चाकांना देतो. तर इंजिन, क्लच, गिअर, मागच्या लेक्चरला पण मी सांगितलं होतं ईसीजी. मी लक्षात ठेवा या वे न, ईसीजी इंजिन, क्लच, गिअर. पहिला इंजिन कंपोनंट असतो, सेकंड क्लच असतो आणि त्यानंतर गिअर बॉक्स असतो. तर इथं मध्ये फ्लायव्हील दिसेल तुम्हाला. जनरली फ्लायव्हील इज यूज टू स्टोर एनर्जी अँड टू गिव्ह दॅट, टू रिलीज दॅट एनर्जी वेन एव्हर रिक्वायर्ड. फ्लायव्हीलचं मेन फंक्शन काय असतं की तात्पुरती एनर्जी स्टोअर करायची आणि जेव्हा हवी असेल तेव्हा ती पुन्हा आपण द्यायची, इंजिनला असेल किंवा अदर कंपोनंटला असेल. तर क्लच, क्लचचं काम काय असतं, तात्पुरती पॉवर इंजिन कडून न देणं. ठीक आहे, क्लच इज ऑलवेज इन एंगेज पोझिशन. क्लच हा कायम एंगेज असतो. जेव्हा आपल्याला गिअर शिफ्ट करायचा असतो त्यावेळेला आपण क्लच प्रेस करतो. क्लच प्रेस केल्यानंतर होतं काय, इंजिनची जी पॉवर आहे ती तात्पुरती आपण डिस्कनेक्ट करतो. इंजिन कडून जो शाफ्ट आहे, फिरणारा शाफ्ट, त्याची जी काय पॉवर आहे, त्याची जी मोशन आहे, तात्पुरती आपण डिस्कनेक्ट करतो आणि इथं गिअर शिफ्ट करतो. गिअर शिफ्ट केल्यानंतर स्लोली आपण क्लच रिलीज करतो. रिलीज केल्यामुळं ही जी फ्लायव्हील दिसते आणि ही जी क्लचची प्लेट दिसते, ही एकमेकांना पुन्हा घर्षणामुळं पॉवर किंवा मोशन ट्रान्समिट होते फर्दर व्हील्सला. ओके, सो नेक्स्ट, ट्रान्समिशन और गिअर बॉक्स. गिअर बॉक्सचं काय महत्वाचं फंक्शन आहे, आपल्याला जर चढती असेल तर आपल्याला टॉर्क जास्त लागतो, स्पीड कमी असतो. जर आपण हायवेने चालू असू, हायवे जर स्ट्रेट असेल तर स्पीड मॅटर करतं, टॉर्क करत नाही. ठीक आहे, तर जेव्हा आपल्याला स्पीड व्हेरिएशन हवं असेल, सो जनरली वी गो फॉर गिअर बॉक्स. गिअर बॉक्स इज यूज टू व्हॅरी स्पीड एज वेल एज टॉर्क. ओके, नेक्स्ट टू दिस गिअर बॉक्स इज प्रोपेलर शाफ्ट. तुम्ही ट्रकच्या खालच्या साईडला एक प्रोपेलर शाफ्ट फिरताना बघितला असेल. दिस इज प्रोपेलर शाफ्ट. म्हणजेच इंजिनची जी पॉवर आहे ती प्रोपेलर शाफ्ट कॅरी करतं आणि ही पॉवर ट्रान्समिट होते मागच्या चाकांना थ्रू डिफरन्शियल गिअर बॉक्स. ठीक आहे, आता हा जो प्रोपेलर शाफ्ट आहे तो इन्क्लाइन असतो, कारण इंजिन शक्यतो हे वरच्या साईडला असतं, त्याची ग्राउंड क्लिअरन्स पासूनची जी काही उंची आहे ती जास्त असते. सो फॉर दॅट पर्पज वी यूज टू युनिव्हर्सल जॉईंट्स हिअर. ओके, हा युनिव्हर्सल जॉईंट आपण यूज केल्यामुळं इन्क्लाइन जरी ठेवलं तरी चालतं, ते थोडासा तिरका दिसेल तुम्हाला प्रोपेलरचा. फॉर दॅट पर्पज इफ यू वॉन्ट टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम one part to other part when it is inclined,
then generally we use propeller shaft, or it is also known as U joint or hook joint. Okay, and next one is the differential gearbox. ट्रकच्या बॅक साइडला तुम्हाला बघायला मिळेल असं. ठीक आहे, मग डिफरन्शियलचं काय फंक्शन असतं? when you are going straight ahead, then when you are going straight ahead, then the motion of these two wheels will be equal. But when you want to take left turn or right turn, then there must be difference in speed. जेव्हा तुम्ही एखादा लेफ्ट टर्न घेता किंवा राईट हँड टर्न घेता, त्यावेळेला जे चाक आउटर साइडला आहे, फॉर एक्झाम्पल when you want to take right turn, when you want to take right turn, so left wheel has to cover more distance ना. जेव्हा तुम्ही उजव्या बाजूला टर्न घेता त्यावेळेला लेफ्ट व्हील जे आहे, जे लांबचं चाक आहे, त्याला जास्त डिस्टन्स कव्हर करायला लागतं. सो त्याचं स्पीड वाढवायचं काम आणि जे इनर स्पीड आहे त्याचं स्पीड कमी करायचं काम हे डिफरन्शियल करत असतं. नावातच आहे डिफरन्शियल, डिफरन्स इन स्पीड. when you want to take a left turn or right turn, there must be difference in speed. So the differential plays very important role while turning. Okay, next one is the chassis. So this part is chassis. Okay, chassis मध्ये frames असतात. Frame is a part of chassis. We will see it later on. These are the different components of automobile that we have discussed already. Basic structure, it consists of backbone of vehicle, it consists of frames, suspension system, axle, wheel, etc. Second important component is the power plant or the power of source. Power plant is nothing but internal combustion engine which generates its own power. स्वतःची स्वतः power ते तयार करतं. That's why it is considered as power plant. Third important component is the powertrain or transmission system. Power transmission system includes clutch, second gearbox, third propeller shaft, fourth universal joint, and fifth differential gear. Fourth one, superstructure or the car body. Superstructure or the car body. ओके, मगाशी जसं मी सांगितलं होतं, जर एखादं तुम्हाला घर बांधायचं असेल किंवा बिल्डिंग बांधायची असेल तर पायाला आपण काय म्हणतो, सबस्ट्रक्चर म्हणतो, आणि जी बिल्डिंगची इमारत आहे त्याला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणतो. तसंच ऑटोमोबाईल मध्ये चॅसिस याला आपण सबस्ट्रक्चर म्हणणार आणि वरची जी बॉडी आहे त्याला आपण सुपरस्ट्रक्चर असं म्हणतो. सो सेकंड इम्पॉर्टंट कॉम्पोनंट, फोर्थ इम्पॉर्टंट कॉम्पोनंट इज द सुपरस्ट्रक्चर. बाहेरची जी बॉडी दिसते ऑटोमोबाईलची त्याला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणतो. काल पण आपण बघितलं होतं, ह्याच्यामध्ये डोअर्स असेल, त्यानंतर बॉनेट असेल, टॉप कव्हर असेल, ठीक आहे, रिअर पार्ट असेल, हे सगळा जो पार्ट बॉडीमध्ये येतो. फिफ्थ वन, ऑक्झिलरीज. ऑक्झिलरीज म्हणजेच काय, एखादा ऑटोमोबाईल व्यवस्थित जर चालायचं असेल, सो जनरली वी प्रोव्हाइड ऑक्झिलरीज. सो इन दॅट ऑक्झिलरीज फर्स्ट वी प्रोव्हाइड फ्युएल सिस्टीम. आपण पेट्रोल स्टोअर करतो, जी टाकी आहे त्याला आपण फ्युएल सिस्टीम मध्ये येतो. सेकंड, इग्निशन सिस्टीम. तर इग्निशन सिस्टीम हे बॅटरीवरती आहे का मॅग्नेटोवरती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, आताचे जे मॉडर्न ऑटोमोबाईल्स आहेत ऑलमोस्ट सगळे हे आपण त्याच्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड आहे. ठीक आहे, मॅग्नेटोही असतो त्याच्यामध्ये, पण ऑलमोस्ट सगळे ऑटोमोबाईल्सचे बॅटरी ऑपरेटेड असतात. बॅटरीवरती इग्निशन होतं. जे आपण स्पार्क प्लगला व्होल्टेज सप्लाय करतो, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो, ती बॅटरी थ्रू देतो आपण. थर्ड वन, लुब्रिकेशन सिस्टीम. लुब्रिकेशन सिस्टीम आपण का प्रोव्हाइड करत असतो, बिकॉज देयर इज अ फ्रिक्शन बिटवीन पिस्टन अँड सिलेंडर, राईट. पिस्टन आणि सिलेंडर मध्ये जे फ्रिक्शन असतं ते कमी करण्यासाठी आपण लुब्रिकेशन सिस्टीम यूज करतो. फ्रिक्शन तिथंच असतं का? नाही, बेरिंग मध्येही फ्रिक्शन असतं. बेरिंग मधलं फ्रिक्शन पण कमी करण्यासाठी आपण लुब्रिकेशन सिस्टीम प्रोव्हाइड करत असतो. नेक्स्ट, कूलिंग सिस्टीम. इंजिन आपल्याला गार करायचं आहे, ठीक आहे, गार करण्यासाठी आपण एकतर एअर यूज करू शकतो किंवा वॉटर यूज करू शकतो. जनरली ऑल टू व्हीलर्स आर एअर कूल्ड इंजिन. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण फिन्स प्रोव्हाइड करतो, एक्सटेंड करतो इंजिनचा सरफेस आणि कूलिंग करतो. पण हेवी व्हेकल जे आहेत किंवा लाईट मीडियम कमर्शियल व्हेकल जे आहेत याच्यामध्ये आपल्याला पाणी यूज करावं लागतं. काही वेळा आपण त्याच्यामध्ये कूलंट पण यूज करतो. ते पाणी कंटिन्युअसली इंजिनच्या वॉल भोवती फिरवतो पंपच्या सहाय्याने आणि ते इंजिन आपण कूल करतो. नेक्स्ट, इलेक्ट्रिकल सिस्टीम. जसं मगाशी मी सांगितलं, बॅटरी आपण यूज करतो, बाकीचे जे ऑक्झिलरीज जे आहेत
म्हणजेच हेडलाईट असेल, टेल लाईट असेल, इंडिकेटर असेल, हॉर्न असेल, यासाठी आपण या सगळ्या सिस्टीमला आपण इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणतो आणि हे सगळी इलेक्ट्रिकल सिस्टीम आपण बॅटरी थ्रू ऑपरेट करतो. सिक्स्थ वन, द कंट्रोल्स. कंट्रोल म्हणजेच काय? ऑटोमोबाईल जेव्हा मोशन मध्ये असेल त्यावेळेला जे आपल्याला त्याचं स्पीड वाढवायचं असेल, कमी करायचं असेल किंवा थांबवायचं असेल, सो दॅट इज नथिंग बट कंट्रोल्स. सो फर्स्ट वन, क्लच. जसं मगाशी मी सांगितलं, क्लच आर जनरली यूज टू एंगेज or disengage power or motion from engine to further transmission system. ठीक आहे, इंजिन कडून जी पॉवर आहे ती मागच्या चाकांना आपण तात्पुरती डिस्कनेक्ट करण्यासाठी क्लच यूज करत असतो. क्लच हा कायम एंगेज मध्ये असतो. क्लच इज ऑलवेज इन एंगेज पोझिशन. when you press clutch then you disengage that motion or power. Second one, brake pedal. ओके, तर ब्रेक का आपण यूज करतो? जर आपल्याला तुमची ऑटोमोबाईल चा स्पीड कमी करायचा असेल किंवा कमी वेळेमध्ये थांबवायचं असेल, जनरली वी गो फॉर ब्रेकिंग सिस्टीम. आणि थर्ड वन, ऍक्सिलरेटर पेडल. जर आपल्याला स्पीड वाढवायचं असेल, जनरली वी गो फॉर ऍक्सिलरेटर पेडल. ऍक्सिलरेटर पेडल, राईट. ऍक्सिलरेटर पेडल आपण प्रेस केल्यानंतर नेमकं होतं काय? इंजिन मध्ये एक बटरफ्लाय वॉल्व असतो. तो बटरफ्लाय वॉलची जी पोझिशन आहे ती आपण कंट्रोल करतो ऍक्सिलरेटर पेडलनं. तुमचं पेट्रोल इंजिन आहे का डिझेल इंजिन आहे याच्यावरून तो जो बटरफ्लाय वॉल आहे ते एअर फ्युएल मिक्सचर किंवा एअर इंजिन मध्ये जाण्याचं कंट्रोल करत असतं. ठीक आहे. सो नेक्स्ट वन इज द लेआउट ऑफ ऑटोमोबाईल्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेआउट? एक लक्षात घ्या, आपण आतापर्यंत दोन महत्वाचे क्वेश्चन बघितले. फर्स्ट वन इज द क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल आणि सेकंड वन डिफरंट कंपोनेंट्स ऑफ इंजिन. ह्या दोन्हीपैकी कुठलेही एक क्वेश्चन विचारतात, हमखास विचारतात 4 ते 6 मार्क्सला. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन which generally asked is layout of automobile. So what is the meaning of layout then? What is the meaning of layout? Okay, layout or vehicle layout means location and arrangement of the main component of automobile such as engine and drive wheels. Layout म्हणजेच काय? व्हेकल लेआउट म्हणजेच काय? व्हेकल लेआउट मध्ये लोकेशन आणि अरेंजमेंट जे इम्पॉर्टंट कंपोनेंट्स आहेत. तर ऑटोमोबाईल मध्ये इम्पॉर्टंट कंपोनेंट्स कुठले आहेत? पहिली म्हणजे इंजिन आलं आणि दुसरं म्हणजे जी चाकं पळणारी आहेत. ड्रायव्हिंग व्हील अँड ड्रिव्हन व्हील. ड्रायव्हिंग व्हील are generally connected to engine and driven wheels are driven by driving wheels. ओके, थोडक्यात तुम्ही जर टू व्हीलर ऑब्झर्व केला असाल तर टू व्हीलर मध्ये जे मागचं चाक आहे रियर व्हील इज ड्रायव्हिंग व्हील अँड फ्रंट व्हील इज ड्रिव्हन व्हील. इज इट राईट? सो इन केस ऑफ layout of automobile, it is defined as the location and arrangement of the main component of automobile such as engine and drive wheel. इंजिन आणि ड्राईव्ह व्हीलचं जे काय लोकेशन आणि अरेंजमेंट आहे त्याला आपण व्हेकल लेआउट असं म्हणतो. तर एक लक्षात घ्या, 6 मार्काला पुन्हा एकदा हा इन जनरल क्वेश्चन विचारतील किंवा सेपरेट ह्यातले क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, आता ते क्वेश्चन कसे विचारतील आपण पुढे पुढे बघू. So these layouts are generally classified into 4 to 5 types. इंजिनची जी पोझिशन आहे आणि आपण मोशन कुठल्या चाकांना देतो याच्यावरून ड्राईव्हचे क्लासिफिकेशन होतं. सो फर्स्ट, फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. रियर इंजिन, रियर व्हील ड्राईव्ह. फ्रंट इंजिन, रियर व्हील ड्राईव्ह. फोर व्हील ड्राईव्ह and all wheel drive. Okay, so first one, front engine rear drive. आता नावातच आहे फ्रंट इंजिन रियर व्हील ड्राईव्ह. काही वेळा तुम्हाला शॉर्टकट मध्ये पण विचारतील हे FERWD, फ्रंट इंजिन रियर व्हील ड्राईव्ह. इंजिन हे फ्रंटला लोकेट करतो आपण, दिस इज इंजिन, अँड ड्राईव्ह इज गिवन टू द रियर व्हील. ओके, तर पहिलं सेंटेन्स तुम्हाला चालू करताना, in this layout engine is located at the front
and drive is given to the rear wheel. ठीक आहे, मी रिपीट करतो. हा क्वेश्चन 4 ते 6 मार्काला परत पडू शकतो. हा सेपरेट क्वेश्चन पडला 4 ते 6 मार्काला. एक्सप्लेन फ्रंट इंजिन रियर व्हील ड्राइव्ह. सो you have to draw this diagram. No need to draw front view here. फ्रंट व्ह्यू का दाखवलाय? एक्स्ट्रा लगेज स्पेस दाखवण्यासाठी दाखवलाय. पण तुम्ही हा टॉप व्ह्यू फक्त काढायचा आहे. या टॉप व्ह्यू मध्ये काय दाखवायचं आहे? इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, then propeller shaft, here differential gearbox and wheels. This much you have to show, including radiator also. This top view you have to draw. ठीक है? Again observe top view. This is the diagram of front engine rear wheel drive. Engine is located at the front and drive is given to the rear wheel. तर या ड्राईव्ह मध्ये इंजिन हे फ्रंटला सिच्युएटेड केलं असतं आणि ड्राईव्ह हे मागच्या चाकांना देतो. ओके, अगेन ऑब्झर्व दिस फिगर, देन विल स्टार्ट इट्स एक्सप्लेनेशन. Okay, so in this type of engine is located at the front and drive is given to the rear wheels, and for this purpose we require entire transmission system. इंजिन जर पुढे असेल, एक्झाम्पल मी ट्रकचं देतो इथं. ट्रक मध्ये काय असतं? इंजिन फ्रंट साइडला असतं आणि ड्राईव्ह आपण मागच्या चाकांना देतो. तर इंजिन पुढे असतं पण पळायची कामं ही मागची चाकं करत असतात. For that purpose we have to use entire transmission system. Entire transmission system includes clutch, gearbox, this universal joint and propeller shaft with differential. तर यामध्ये डिफरन्शियल असेल, त्यानंतर प्रोपेलर शाफ्ट असेल, युनिव्हर्सल जॉईंट असेल, ते आपल्याला यूज करावं लागतं. सो इन रियर व्हील ड्राइव्ह प्लेस द इंजिन इन द फ्रंट ऑफ व्हील and the driven wheels are located at the rear. Generally in this type of layout, engine, clutch, gearbox, that is ECG, engine, clutch, gearbox unit drives a beam type of rear axle supported on leaf spring through a propeller shaft with two universal joints. Here in this top view, two universal joints are used. या टॉप व्ह्यू मध्ये दिसत असेल, दोन युनिव्हर्सल जॉईंट आपण यूज करतो. एक युनिव्हर्सल जॉईंट हा गिअर बॉक्सच्या शाफ्ट नंतर आणि एक युनिव्हर्सल जॉईंट हा डिफरन्शियल गिअर बॉक्सच्या आधी. कारण हा प्रोपेलर शाफ्ट इन्क्लाइंड असतो, तिरका असतो, कारण इंजिन हे थोडस वर असतं आणि हा डिफरन्शियल गिअर बॉक्स खाली असल्यामुळे थोडं आपल्याला हे युनिव्हर्सल जॉईंट यूज करावं लागतात. यू शेप खूप जॉईंट यूज करावं लागतात. With the help of coils suspension system, with the help of coil spring, the front wheels are independently sprung. पुढचे जे का पार्ट असेल, पुढचे जे व्हील्स आहेत ते इंडिपेंडेंटली आपण कनेक्ट करू शकतो पुढच्या पार्टला. In this type of layout, which is one of the oldest layout, and in India generally we prefer this type of layout. Okay, so explanation of this, as I said earlier, in this type of layout, युनिव्हर्सल जॉईंट म्हणजे काय असतं? तुम्ही हुक जॉईंट यूज केलं, हुक जॉईंट बघितले? हुक जॉईंट, हुक जॉईंट मध्ये काय असतं? तुम्हाला हे दिसतंय ना? एक सेकंड, मी एक सेकंड, स्क्रीन शेअर होते ना? हे बघितलं असेल असं? याला आपण युनिव्हर्सल जॉईंट असं म्हणतो. युनिव्हर्सल जॉईंट म्हणजेच काय? जर आपल्याला पॉवर इन्क्लाइन मोशन मध्ये ट्रान्समिट करायची असेल तर ट्रकचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतला, ट्रक मध्ये जे इंजिन असतं ते तुमच्या डिफरन्शियल गिअरबॉक्स पेक्षा वरती असतं, बरोबर आहे? तर आपल्याला पॉवर इन्क्लाइन मोशन मध्ये ट्रान्समिट करायचं असेल तर इथं हा युनिव्हर्सल जॉईंट यूज करतो.
आता एक एंड जो आहे, आता यू शेप, ह्याला यू जॉईंट पण म्हणतो, याला हुक जॉईंट पण असं म्हणतो आपण, हुक जॉईंट असं पण म्हणतो. तर हे यू शेप मध्ये असतात. इथं दिसत असेल तुम्हाला, इथं हा हँड दिसत असेल, हा यू शेप मध्ये आहे, इथं हा यू शेप मध्ये आहे आणि हा इथं यू शेप मध्ये आहे. ठीक आहे, यू शेप मध्ये आपण हे पिन लॉक करतो. ठीक आहे, इथं पिन इन्सर्ट करतो आणि हे लॉक करत असतो. याला क्रॉस पण असं म्हणतो आपण. काय म्हणतो, मध्ये क्रॉस असतो. थेरी ऑफ मशीन्स मध्ये कदाचित झालं असेल, झालं जरी नसेल तर पुन्हा मी सांगतो, दोन यू शेप आपण एका क्रॉस न जॉईन करतो. दोन यू शेप आपण क्रॉस न जॉईन करतो. असं केल्यामुळे होतं काय, हा जर शाफ्ट फिरला तर हा ही फिरायचं काम करतो. पण याचा बिगेस्ट ऍडव्हान्टेज काय असतो, आपण इन्क्लाइन मोशन मध्ये आपण पॉवर ट्रान्समिट करू शकतो. इन्क्लाइन मोशन मध्ये आपण पॉवर ट्रान्समिट करू शकतो. म्हणजे प्रोपेलर शाफ्ट जो आहे तो इन्क्लाइन मोशन मध्ये असतो. ओके, इथं पण दाखवलाय त्यांनी, इथं दाखवलाय ऑटोकॅडवरचं एक डिझाईन दिसतंय. ठीक आहे, तर हा यू शेप मध्ये आहे, हाही यू शेप मध्ये आहे आणि मध्ये क्रॉस मेंबर आहे. अधिक अधिक चिन्ह बघितले ना, तर अधिक चिन्हासारखं आपण काय करतो, प्रत्येक फोर्कला जॉईन करतो. याला यू फोर्क म्हणतो आपण. यू फोर्क न प्रत्येक फोर्क आपण क्रॉस न कनेक्ट करतो. तर हा युनिव्हर्सल जॉईन, एक युनिव्हर्सल जॉईन आपण इंजिनच्या गिअर बॉक्सच्या जवळ आणि दुसरा युनिव्हर्सल जॉईन हा डिफरन्शियलच्या जवळ युज करतो. इथं दाखवला असेल. इव्हन आपण स्टेरिंग मध्ये पण युज करतो. दिसेल, अॅनिमेशन दिसत असेल, हा एक शाफ्ट इन्क्लाइंड आहे, दिसतो ना, अॅनिमेशन दिसत आहे. तर याच्यामध्ये हा इन्क्लाइन शाफ्ट दिसेल आणि हा युनिव्हर्सल जॉईंट न फिरवलेला दिसतो अॅनिमेशन मध्ये. कळालं? अंडरस्टूड? हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो हॅलो, श्रेयस, आदित्य, हॅलो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. So in this type of layout, engine is situated at the front, and in this engine we use ECG's combination engine clutch gear, which drives the beam type of rear axle suspended on leaf spring through propeller shaft with two universal joints. With the help of coil spring, front wheels are independently sprung. Advantages and disadvantages. What is the first biggest advantage of front engine rear wheel drive? मगाशी मी एक्झाम्पल सांगितलं, ट्रकचं एक्झाम्पल सांगितलं, बसेसचं एक्झाम्पल सांगितलं. ट्रक बसेसमध्ये किंवा ओमनी जर बघितला असाल तुम्ही, ओमनी, मारुती सुझुकीची ओमनी बघितला असाल, तर हे सगळे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्हचे एक्झाम्पल्स आहेत. पहिलं ऍडव्हान्टेज, रिझनेबली बॅलन्स्ड वेट डिस्ट्रीब्युशन बिटवीन फ्रंट अँड रिअर व्हील. तर वेट डिस्ट्रीब्युशन आहे ऑटोमोबाईलचं, हे बॅलन्स्ड असतं. कारण तुम्ही इंजिन हे फ्रंटला सिच्युएट करता, इंजिन फ्रंटला सिच्युएट करतो आपण आणि डिफरन्शियल रिअरला करतो. इन बिटवीन दॅट वी प्रोव्हाइड क्लच गिअर बॉक्स युनिट. बॅलन्स्ड वेट डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे होतं काय, इट प्रोव्हाइड्स गुड हँडलिंग कॅरेक्टरिस्टिक्स. इट प्रोव्हाइड्स गुड हँडलिंग कॅरेक्टरिस्टिक्स. दिस इज द फर्स्ट बिगेस्ट ऍडव्हान्टेज, बॅलन्स्ड वेट डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, जेव्हा तुम्ही स्टडी करता तर ह्या बॅलन्स्ड वेट डिस्ट्रीब्युशनच्या खाली अंडरलाईन करा, बॅलन्स्ड वेट डिस्ट्रीब्युशन. सेकंड वन, for easy front wheel steering movement, engine occupies a reduced width between wheel arches. तर फ्रंट साइडला आपण स्टेअरिंग प्रोव्हाइड करतो, मग ते लेफ्ट असेल किंवा राईट हँड ड्राईव्ह असेल. शक्यतो इंडियामध्ये आपण राईट हँड ड्राईव्ह यूज करतो, म्हणजे राईट साइडला ड्रायव्हर बसतो, राईट साइडला स्टील व्हील स्टेअरिंग असतं. तर या व्हेकल लेआउट मध्ये होतं काय, याच्यामध्ये आपल्याला कमी स्पेस मिळते व्हेकल आर्चेस मध्ये आणि स्टेअरिंग हे बेटर मिळतं आपल्याला. ठीक आहे. थर्ड ऍडव्हान्टेज इज दॅट बिहाइंड द रिअर सीट
large luggage space is available. Large luggage space is available. मागच्या सीटच्या बॅक साईडला आपल्याला जास्तीत जास्त लगेज स्पेस अवेलेबल होतं. And it is available providing increased carrying capacity as well as body extension. तर काल आपण बोलता बोलता सिडॅन अँड हॅचबॅक असे दोन पार्ट बघितले. सिडॅन अँड हॅचबॅक. हॅचबॅक मध्ये काय असतं की मागची जी काय बाजू असेल, मागे जे पॅसेंजर बसतात, तर त्याच्या बॅक साईडला जर आपण लगेज स्पेस प्रोव्हाइड केलं नाही तर त्याला आपण हॅचबॅक असं म्हणतो. ठीक आहे. आणि जर मागचे जे काय पॅसेंजर आहेत त्याच्या बॅक साईडला लगेज स्पेस किंवा पार्ट एक्सटेंड केला तर त्याला आपण सिडॅन असं म्हणतो. सिडॅन. ठीक आहे. तर याचं एक एक्झाम्पल मी सांगतो. हॅचबॅकचं एक्झाम्पल मारुती सुझुकीची जर तुम्ही इर्टिगा बघितला किंवा मारुती सुझुकीची तुम्ही केटन बघितला किंवा तुम्ही अल्टो 800 बघितला तर ह्या सगळ्या हॅचबॅक झाल्या. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये रिअर साईडला आपण एक्स्ट्रा स्पेस प्रोव्हाइड करत नाहीये. ठीक आहे. पण जर तुम्ही मर्सिडीज बेन्झ बघितला, ठीक आहे, तर मारुती सुझुकीची डिझायर बघितला तर या सगळ्या रिअर साईडला पार्ट एक्सटेंड करतो, त्याला सिडॅन असं म्हणतो. तर या केसमध्ये फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह मध्ये मागच्या चाकांच्या बॅक साईडला आपल्याला जास्त स्पेस मिळते जी आपण एक्स्ट्रा लगेज स्पेस साठी यूज करू शकतो. ओके. Fourth advantage is accessibility to various components like engine, gearbox, and rear axle is better in comparison to other layout. Accessibility म्हणजेच काय? ड्रायव्हर बसल्यानंतर त्याला जे ऍक्सेसिबल्स आहेत म्हणजे इंजिन, क्लच, गिअर हे ड्रायव्हरच्या केबिन मध्ये ड्रायव्हरच्या जवळ असतं. त्याचबरोबर ज्या कंट्रोल okay. Next one, full benefit of natural air stream.